एखादा व्यक्ती मरण पावतो, हो. तर त्याच्या मृत्यूनंतरचं आयुष्य कसं असतं? मृत्यूनंतरचं आयुष्य मी सांगेन की तेही तुमच्या कर्मांवर आहे. जर तुम्ही या लाईफमध्ये खूप चांगली कर्म करताय, तुम्हाला त्याचं आत्ता फळ चांगलं मिळू दे नको मिळू दे, पण तुमच्या मृत्यूनंतर जे जीवन आहे ना, तुम्हाला काळजी नसते त्याची. कारण मृत्यूनंतर पण आपल्याला एक खूप मोठं लाईफ असतं. असं कधीच होत नाही की आता आपण आपला मृत्यू झालाय आणि नंतर आपण लगेच जन्म घेतोय, असं कधी होत नाही. मृत्यूनंतर तुम्हाला अनेक तुमच्यावर फोर्स केला जात नाही की जा लगेच तुला जन्म घ्यावा लागेल. हा फोर्स नसतो, तुम्हाला वेळ दिला जातो. एखादा व्यक्ती जर कुठला तरी वाईट आजाराने गेलाय किंवा एखादा अचानक अकस्मात मृत्यू झालेला व्यक्ती आहे, त्याचा आत्मा खूप दुःखी असतो. बरोबर आहे. तर त्या दुःखी आत्म्यालाही तिथे हील केलं जातं. बऱ्याच वेळेला मला कन्सल्टेशन मध्ये विचारलं जातं की हे माझे पेरेंट्स का झाले, माझा एक मित्र आहे तोच माझा मित्र का बनला, तीच माझी मैत्रीण का बनली, हीच माझी वाईफ का, आमचं काय कनेक्शन आहे. ते बऱ्याच वेळेला ते कनेक्शन मला त्यांच्या स्पिरिट वर्ल्ड मधलं सापडतं की स्पिरिट वर्ल्ड मधलं जसं आपण शाळेत जातो आणि आपले सोलमेट आपले क्लासमेट बनतात, तसं स्पिरिट वर्ल्ड मध्ये आपले सोलमेट्स बनतात. आणि मग आपला जन्म घेण्याचा वेळ आलाय पण त्याला अजून थांबायचंय, किंवा त्याचा आला आणि आपल्याला थांबायचं, किंवा आता आपल्या पृथ्वीवर दोघांचाही जन्म घेण्याची वेळ आपण निवडलीये, तर आपण आपलं कॉन्ट्रॅक्ट बनवतो. ठीक आहे, तू माझा एक छान मित्र बनू नये, किंवा तू माझी मैत्रीण बनू नये, किंवा तू माझी बहीण बनू नये, असं आपण त्यांच्याबरोबर एक सोल कनेक्शन जे आपलं आहे, एक सोल कॉन्ट्रॅक्ट आपण प्लॅन तयार केलेला असतो. आणि तिकडचं लाईफ तुम्ही इथे जेवढं पुण्य कराल ना, तिथे तेवढं तुम्ही छान राहाल. तिथे तुम्हाला खूप चांगलं आयुष्य दिलं जातं. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.